नमस्कार, दीपाज रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चला तर मग मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे। कर्ड राईस कसा बनवायचा आहे, त्याला तुम्ही दही भातही म्हणू शकतात। हा दही भात सर्वांच्या आवडीचा आहे, खास करून तर लहान मुलांना खूप आवडतो। माझ्या मुलाला तर हा खूप आवडतो। तो कधी कधी खूप हट्ट करतो, मला कर्ड राईस खायचा आहे। म्हणून मी एक पातेलं घेतले आहे आणि पातेल्यामध्ये गरम भात घेतलेला आहे। तुम्ही थंड भाताचाही करू शकता, पण हा गरम भाताचा खूप छान लागतो। 2 चमचे भात घेतलेला आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे दही घाला व दही घालून सर्व हे भात व दही हे एकत्र मिश्रण करा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला। तुम्हाला जसे पाहिजे तसे मीठ घातल्यानंतर हे सर्व भात एकत्र करा, म्हणजे मीठ हे आपले सगळीकडं भातामध्ये पसरेल व हे करेल, छान लागेल। चला तर मग आता आपण फोडणीसाठी गॅसवर एक छोटीशी कढई ठेवूया। कढईमध्ये पळीभर तेल घाला व तेल कडकडीत तापले की मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून त्याची फोडणी तयार करा व तयार झालेली फोडणी ही आपल्या कर्ड राईसवर हळूहळू सगळीकडे चमच्याच्या मदतीने पसरा। तुम्ही बघू शकता हा आपला कर्ड राईस किती छान झालेला आहे। त्यामध्ये आता वरून थोडीशी हिरवी कोथिंबीरही घाला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकतात। माझ्या मुलाला खायचं होतं म्हणून मी हिरवी मिरची घातली नाही। हा कर्ड राईस जास्त करून साऊथमध्ये खूप चालतो। तिकडे गेले की हा प्रत्येक मंदिरामध्ये हा प्रसाद म्हणून असतो व हॉटेलमध्येही खायला भेटतो। खूप छान लागतो। गरम तर हा कर्ड राईस खूप छान लागतो। कोणाला थंड आवडतो, कोणी फ्रीजमध्येही ठेवून तुम्ही खाऊ शकता। आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे। बघू शकता तुम्ही आपला कर्ड राईस तयार झालेला आहे। अगदी झटपट 10 मिनिटात तयार होतो। जर करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता। बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे।